आहोत. आय होप तुम्ही सगळेजण स्वस्त आणि मस्त असणार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि आज मला जायचं आहे डेकोरेशनचं सामान आणायला आणि गणपती आणायला जायचं आहे. आणि आज सोमवार आहे ना, आज येणार आहे सांच्याला 8 वाजता जिथं गणपती बसणार ना तिथली साफसफाईचा व्हिडिओ आणि कच्च्या नारळाचे लड्डूचं, म्हणजे हे मिक्स व्हिडिओ येणार आहे आज सांच्याला 8 वाजता. घाईनं मी एडिटिंग केली आहे, तेवढं बरोबर आलं नाही आणि मी काय बोलले ते मला समजाय नाही. तर असं टाईम राहणं झालं तर ना घाईनं एडिटिंग करून बोलून असं वाट लावून द्यावं लागतं. त्याच्यामध्ये काय मिस्टेक झालं तुम्ही समजून घ्या. तर आज सोमवार आहे, तर आज सांच्याला 8 वाजता व्हिडिओ अपलोड होईल. तर तुम्ही बघा. आणि मला आता जायचं आहे डेकोरेशनचं सामान आणायला आणि गणपती आणायला जायचं आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि तसं तर मी म्हटलं ते 4 वाजता जाऊत निवांत, तर हे म्हटले नाही नंतरच्याला गर्दी राहते, तर आपण सकाळी जाऊत. आणि मी लेकरांच्या टिफिनसाठी मी सकाळी लवकर उठलेलो आणि लेकरांचं टिफिन झालं, पूजा झालं, सगळं घरचं काम झालं आणि सगळं घरचं काम झालं. आणि आत्ता हिने जस्ट अश्विनचं आणि केतचं दोघांचं टिफिन देऊन आले. सुनीता सकाळी घेऊन जाते, मग टिफिन घेऊन आले. आता माझं सगळं झालं तर मी आता निघणार. तर तुम्ही बघा इकडचे गणपती कसे आहेत ते. आणि तसं तर रोज आम्ही बघतो, रोज मला तर 2 दिवसाला आम्ही घरचं सामान आणायला जातो ना, तर दिसतात वाटेमध्ये गणपती एकदम छान आहेत. तर तुम्ही बघा. आणि तिथं गेल्यावर पब्लिक एवढी मोठी राहते आहे, तर त्याच्यामुळे मी जास्त काढू शकते हो का नाही की काही सांगू शकत नाही. थोडंफार काढीन आणि तेवढं मी अपलोड करीन, तर तुम्ही नक्की बघा. आणि गणपती बी एकदम छान आहेत आणि गणपतीची तयारी चालू आहे. तर आणि आज सोमवार आहे, आज साफसफाईचं सांच्याला व्हिडिओ, उद्याच्याला मंगळवार आहे आणि उद्याच्याला येईल डेकोरेशनचं आणि गणपती घेतलेला व्हिडिओ येईल उद्याच्याला मंगळवारी. आणि मंगळवारी उद्याच्याला हरतालिका आहे ना, हरतालिकाचा व्हिडिओ बुधवारी येईल आणि बुधवारी गणपती बसवलेला व्हिडिओ गुरुवारी येईल. आता कंटिन्यू रोजच्या रोज येईल. कोणत्या दिवशी जर गॅप झालं तर तुम्ही समजून घ्या, कारण की त्या दिवशी मला टाईम भेटणार नाही. तरी मी जास्तीत जास्त टाईम काढून एडिटिंग करायला खूप टाईम लागते, 1-1.5 घंटा लागते. आणि त्याच्यामध्ये काय बोलायचं काय नाही, आता बोलताना मिस्टेक बी होऊ शकते. मी कंटिन्यू बोललेले, फ्री बोललेले, असं मन मोकळं बोललेले, मी काही व्हिडिओ स्किप करून बोलत नाही. तर मग लेट झालं तर तुम्ही समजून घ्या, मला टाईम भेटलं नसेल एडिटिंग करायला. तर मग कंटिन्यू आता एक गणपती ऊर्जेपत्र तर चांगले व्हिडिओ येतील. जरा घाई होईल एडिटिंग व्हायला, जर मागे पुढी क्लिप जाईल, तर तुम्ही समजून घ्या. चला तर मग जाऊया आपण डेकोरेशनचं सामान आणायला आणि गणपती आणायला. तुम्हाला दाखवते मी इकडचे गणपती. आणि आमच्या इकडं तर ना एवढे म्हणजे बेगम बाजारला तर मोठे बसवल्यात. आमच्या एरियामध्ये ना एवढे मोठमोठे गणपती बसवल्यात ना, खूप गणपती बसवल्यात. गणपती बसल्यावर मी एका दिवशी जाऊ ना इकडचं गणपती मी दाखवणार. म्हणजे अश्विनसोबत जाते आणि सोनी आणि मी दोघी जण जाऊन तर गणपतीचं व्हिडिओ काढून आणणार. तर तुम्ही बघा एकदम मोठमोठे आमच्या एरियामध्ये एवढे मोठे गणपती बसल्यात, खूप मोठे गणपती बसल्यात आणि मार्केटमध्ये बी छान गणपती आल्यात. तर चला तर मग बघूया. कोणतं सण वार म्हटलं तर एवढं एक्सायटेड होते ना मन, तर हे करावं ते करावं पण टाईम पुरत नाही. एवढं काम राहते मला घरामध्ये, टाईम अजिबात राहत नाही. तर मग आता आज तर बिझी, मग उद्याच्याला हरतालिकेचं बी उद्याच्याला बिझी आता. आणि गणपती बसायच्या दिवशी बुधवारी बिझी. म्हणजे आता कंटिन्यू रोजच्या रोज नवीन एक प्रसाद, पूजा, घरातले कामं, तर बिझी राहणारच. आता सध्या तर हे पूजाचेच व्हिडिओ येणार आणि नंतरच्याला मग नवरात्रीचे व्हिडिओ येणार. नंतरच्याला स्टार्टच होणार. कवा गॅप झालं तर मग तुम्ही समजून घ्या की मला टाईम भेटलं नाही असं. चला तर मग बघूया. मी लई बोलाले, आता लई झालं. तर ह्या दुकानामध्ये मी थोडं सामान घेतले, तर ते दाखवीन नंतरच्याला मी.
जस्ट आलो, काही लेट झालं नाही काय नाही, कारण की मार्केट आमच्या घरापासून जवळ आहे आणि रोडावर एवढी पब्लिक होती ना ती सांगूच नका. आता मार्केट जवळ असल्यामुळे आम्ही लवकर आलो. आता जे लोक लांबचे आहेत ना त्यांना यायला जायला खूप परेशानी होणार आहे. आणि कशामुळे पब्लिक आहे जास्त, उद्या हरतालिका तीज आहे आणि त्याची बी शॉपिंग करत आहेत बाया आणि बाकीचं मग गणपती बी नेत आहेत, तर त्याच्यामुळे पब्लिक रोडावर खूप आहे आणि गर्दी म्हणजे गर्दी. आणि फर्स्ट गेलो आम्ही फुल मार्केटला गेल्यावर तिथं एवढं मोठं मार्केट आहे ना, खूपच मोठं मार्केट आहे. आणि मी काही शॉपमधलं घेतले नाही. पहिलं तिथं एंट्री करताच की बाहेर रोडनं एवढे फुलं लावलेले आहेत, तर मग फुलं लावलेले आहेत, तर मी पहिलं तेच व्हिडिओ घेतले आणि थोडं मध्ये गेले आणि दुकानामधलं मी घेतले नाही, कारण की खूप लोक होते, खूप पब्लिक होते. तर थोडेसे क्लिप घेतली मी दुकानामधली, तर ती मी ॲड करीन, तर तुम्ही नक्की बघा. आणि पहिलं फुल मार्केटमध्ये घेतलो, फुलं घेतलो, थोडं जास्त घेतलं नाही, थोडं डेकोरेशनचं घेतले, कारण की पहिलेच आमच्यापाशी होतं डेकोरेशनचं सामान, त्याच्यामुळे मी आत्ता थोडंच घेतले. मग ते घेतल्यावर मग नंतरच्या गणपती घ्यायला आलो. गणपती तर हर एक जागी चांगलेच आहेत गणपती, असं मी काही म्हणत नाही, सगळ्या जागी चांगले आहेत. रोडानं थोडं व्हिडिओ घेतली मी गणपतीचं आणि एका दुकानामध्ये उतरलो आम्ही आणि त्याच दुकानामध्ये गणपती पसंत आला आणि आम्ही तिथंच घेतलो. जास्त दुकानं हिंडलो नाही, काही नाही, बघितलं नाही जास्त दुकानी, तर एकाच दुकानी उतरलो आणि तिथंच घेतलो आणि सीधा घरला आलो. तर हे आहे आमचा गणपती. तर मी आत्ता गणपती नाही दाखवणार, मी ज्या दिवशी गणपती स्थापना करते ना बुधवारी, तर त्या दिवशी व्हिडिओ अपलोड होईल, नाहीतर गुरुवारी अपलोड होईल. तर माझा गणपती बघचाल तुम्ही गुरुवारी, त्या दिवशी तर टाईम भेटणार नाही, कारण की बुधवारी सांच्याला मी बसणार आहे गणपती आणि गुरुवारी येईल गणपतीचं व्हिडिओ. तर मग तुम्ही गणपती गुरुवारीच बघा आणि आमचा गणपती कसं वाटलं ते बी सांगा. तसं तर सगळे गणपती छानच आहेत, पण मला हे छान वाटलं. आणि गेल्या वर्षी ना थोडंसं मोठं आणतो पण ह्या वेळेस ना चांगलं आहे, मस्त आहे, थोडंसं छोटं आहे पण चांगलं आहे गणपती, एकदम छान आणलो. तर गणपती आमचं जेव्हा बघचाल ना तेव्हा तुम्ही खुश होचाल. तर मग आता तर गणपतीची तयारी झाली, साफसफाई झाली, गणपती आणलो, डेकोरेशनचं सामान आणलो, बाकीचं अजून काय नाही. आज तर झालं, एवढं काम झालं. आता उद्याच्याला तीजची तयारी, हरतालिका तीज आहे ना उद्याच्याला, ते तीजची तयारी करायची उद्याच्याला. तर मग बघूत, मग छान आहे गणपती. मी असंच झापून आणले चेहरा, म्हणजे जाताना मी नवीन शाल नेले होते आणि येताना मी हे शाल झापून आणले आणि दाखवणार नाही. आणि लेकरं तर किती एक्सायटेड आहेत, मम्मी कवा गणपती आणणार. आता सोनी तर येणार, सोनी आणि अनिकेत येणार 5 वाजता आणि अश्विन येणार 7 वाजता. आता ते लेकर आल्यावर बघून खुश होतील. तर सगळं गणपती साधं राहू दे, डिझाईनचं राहू दे, सगळे सेमच गणपती असतात. आणि आता आमचे लेकर आल्यावर खूप खुश होणार. तर मग चला, तर मग आता पुढे बघा व्हिडिओ, तुम्ही पुरा बघा, स्किप करू नका. आणि लाईक शेअर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जे कुणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत ना तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.